अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर कई कार्यक्रमों के जरिए नारी शक्ति को सलाम किया गया, लेकिन इसी नारी की ओर से अब राज्य में शराबबंदी की मांग उठने लगी है। इस नशे ने अब तक न जाने कितने ही घरों को बर्बाद किया है और अब उसी नशे को राज्य से बाहर करने के लिए ये महिलाएं एकजुट हुई है। पूरे राज्य में जहां एक और नारी शक्ति को सलाम करते हुए 7 मार्च को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस धूमधाम से मनाया गया, वहीं नागपुर में नशा मुक्त महाराष्ट्र की मांग को लेकर समाजवादी पार्टी और ग्राम संरक्षक दल की महिलाओं ने शिथिल आंदोलन शुरू किया। ये महिलाएं राज्यव्यापी शराबबंदी पर अड़ी हुई है। आंदोलनकारी महिलाओं ने इससे पहले भी कई सफल आंदोलन किए, जिसमें कई गांवों में सफलतापूर्वक शराबबंदी की गई। अब महिलाएं पूरे राज्य में शराबबंदी चाहती हैं। महिलाओं का कहना है कि नशा ही एक ऐसी चीज है जिसमें सबसे ज्यादा अपराध होते हैं और इसलिए युवाओं को नशे की लत से बचाने के लिए शराबबंदी जरूरी है। मांग पूरी नहीं होने पर सरकार को गंभीर आंदोलन की चेतावनी भी इस मौके पर दी गई। आज आम्ही जे उपोषण करत आहोत, माननीय आमदार अबू आसिम आझमी यांना विधानसभा बजेट सत्रातून निलंबित केले। दुसरा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये दारू ही मोठ्या प्रमाणावर, मद्य हे मोठ्या प्रमाणावर विकल्या जाते। याकरिता हे आंदोलन आहे। नशा महाराष्ट्र, व्यसनमुक्त महाराष्ट्र हा महाराष्ट्र महिलांना हवा आहे। याकरिता आज हे आंदोलन जागतिक महिला दिनानिमित्त, जागतिक महिला दिनाच्या उद्देशाने हे ठेवलेले आहे। गेल्या 2004 वर्षापासून ग्राम संरक्षण दलाद्वारे हे आंदोलन सतत दारूबंदीवर अधिवेशनामध्ये गावागावामध्ये ग्राम संरक्षण दल हे सतत आंदोलन करत असते। ग्राम संरक्षण दलाच्या महिला अवैध दारू, कोटी रुपयाची अवैध दारू पकडून दरवर्षी सरकारला देत असते, परंतु सरकार याकडे अजूनही लक्ष देत नाही। सरकार नशामुक्त आणि दारूबंदीवर याच्याकडे सरकारचं लक्ष नाही, गांभीर्य नाही आहे। फक्त महिलांचा विकास म्हणतात, बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतात। जर लग्न करून मुलगी सासरी जात असेल आणि नवरा जर तिचा दारुड्या असेल तर ती कशी काय सुखी होऊ शकते? तिचा परिवार जर नशेच्या अधीन असेल तर ती कशी काय सुखी होऊ शकते? म्हणजे हा जो नारा आहे हा अतिशय खोल आणि खोटा ठरलेला आहे। दर दिवशी भारताच्या पटलावर जर आपण विचार केला तर दर सेकंदाला एक बलात्कार हा या देशात होत असतो। अल्पवयीन मुलीवर, 4 वर्षाची मुलगी, 3 वर्षाची मुलगी, 2 वर्षाची मुलगी, अशा निरागस मुलीवर बलात्कार होत असतात। हे काही नशेमध्ये असल्याशिवाय करू नाही शकत। एखाद्या चांगल्या माणसाला जर आपण म्हटलं तर ते असं घाणेरडं कृत्य माणूस कधीच करू शकत नाही, जोपर्यंत तो नशेमध्ये असू शकत नाही। म्हणून या देशाचं युवा वाचवायचं असेल, या देशाला वाचवायचं असेल, या देशाची संस्कृती वाचवायची असेल तर खरोखर गांभीर्याने या नशेकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे सरकार।